राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडली कवदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय, सच्चिदानंद रामदास भगवान की जय। अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की। बोलो रे भाई सब संतन की जय, गणपती बाप्पा मोरया। जे बहुत एकावांतरू, अहंकाराचा भूत संचारू, जहाला म्हणून विसरू आत्मबोधाचा। ते वेळी नियमाचे वस्त्र नाठवे, पुढील अधोगतीची लाजणे नव्हे, आणि करिता ती जे न करावे वेदू म्हणे। पाहे पा शरीराच्या गावा, जया लागी आले पांडवा, तो कार्यार्थ अवघा सांडूनिया। इंद्रियग्रामीची राजबंदी, अहम ममतेच्या जल्पवादी, विकारांतीची मांदी मिळवनिया। दुःख शोकाच्या घाई, मारल्याची सेची नाही, हे सांगावया कारण काही, जे ग्रासिले माया। मनोनी माते ते चुकले, एक चतुर्विध मज भजले, जी आत्महित केले वाढते गा। तो पहिला अर्थ म्हणजे, दुसरा जिज्ञासू बोलिजे, आणि तिचा अर्थार्थी जाणीजे ज्ञानिया चौथा। ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 7, श्लोक क्रमांक 15 आणि 16 याच्या खालच्या 103 क्रमांकापासून ते 109 क्रमांकाच्या ओळी। कैलासवासी गंगाराम नामदेव गाडवे, वय वर्ष 85 वर्ष, यांच्या 10व्याच्या निमित्ताने तुम्हाला आपल्याला 725 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराज निरोप ठेवून गेले। आपण कोण आहोत? आपण माणसं नाहीत, आपण स्त्री नाही, आपण पुरुष नाही, आपण चैतन्य आहोत, आपण प्रत्यक्ष आत्मा आहोत, आपण प्रत्यक्ष देव आहोत। हे सांगण्याचा आटोकाट ज्ञानेश्वर महाराज 725 वर्षापासून प्रयत्न करतात, पण आपले कान तिकडं नाहीत, आणि सांगणारे सुद्धा आपल्याला तसे नाही मिळाल्यामुळं आपला घोळ झाला। आपल्या गावाला सप्ते चालू आहेत, एका गावात 2-2 सप्ते चालू आहेत, आणि या सप्त्याचा कार्यकर्ता त्या सप्त्यात जात नाही, त्या सप्त्याचा कार्यकर्ता, कारण सगळे अहम आणि ममतेने व्यापलेले आहेत। मी आणि माझं एवढं ठासून बसल्यामुळं आत्मा कळत नाही। शेवाळ म्हणजे शरीर आणि पाणी म्हणजे आत्मा। आपण आहोत पाणी, पण त्याच्यावर साठून काय हालचाल न झाल्यामुळे ते हिरवगार शेवाळ दिसायला लागलं आणि पाण्याला झाकलं। तसं आत्मा आहोत आपण। जेव्हा जन्माला आलो आणि आपल्याला सगळ्यांना बारशाच्या दिवशी पाळण्यात घातलं, त्यावेळेला सगळ्या नातेवाईकांनी, आपल्या मावशी काकीने कबूल केलं होतं हा माणूस नाही। पण जसं RTO गाडीला नंबर देतो व्यवहार चालण्यासाठी, तसं संपत गंपत
दत्तात्रेय, विष्णू अशी आपल्याला नावं दिलेली आहेत. पण पाळण्यात घालताना मावशी, आत्या, काकी वगैरे सगळे काय म्हणायचे, हा राम घ्या, हा कृष्ण घ्या, हा गोविंद घ्या, हा गोपाळ घ्या, दत्त घ्या, हा माणूस नाही. त्यावेळेला डिक्लेअर केलं. आणि ते पोरग म्हणजे आपण जन्माला आलो आपल्या आईच्या उदरातून, त्यावेळेला रडत होतो रडत, आणि त्याचं समाधान करण्यासाठी पाळण्यात त्याला टाकतात. पाळण्यात टाकलं म्हणजे काय शोचा किंवा काही मोठं वेगळा विधी नाही येतो, दिखाव्याचा बिलकुल विधी नाही. ते पोरग जन्माला आल्यापासून रडत होतं, पोहम पोहम. जन्माला आलेलं पोरग रडलं पाहिजे का नाही रडलं पाहिजे? रडलं पाहिजे. नाही रडलं तर त्याला फटके मारून रडवतात. का? तो बोलतो आणि तो विचारतो. रडताना त्याचा आवाज काय आहे? पोहम पोहम, त्या त्या कोहम. हे आपलं सगळ्यांचं चरित्र चालू आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे आपली सगळ्यांची चरित्र आहे. आपल्याकडे हे पाहिजे. आपण व्यवहारात काही बारीक बघत नाही. एका घरात 15, 20, 25 हजारचे 4 मोबाईल आहेत. पण ज्ञानेश्वर महाराजांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी लिहिलेली आपल्या घरी नाही. आपण अन्नदान पण करू, आपण सात्विक आहोत, श्रद्धाळू आहे. गावातले लोक म्हणले पंगत देता का? देऊ. पण हे कशासाठी करायचं हे अजून आपल्या डोक्यात घुसलेलं नाही. आणि घुसवणाराने घुसवलं नाही, कारण घुसवणारा आहे तो पोटावारी आहे आणि आपल्याला संसार टेचित करायचा आहे आणि आलेली कामं निपटून पुढं जायचे. त्यावेळेला डिक्लेअर केलं, हा माणूस नाही, हा आत्मा आहे. आपण शुद्ध चैतन्य आहोत. हे स्वामी विवेकानंदांनी 150 वर्षापूर्वी सांगण्याचा प्रयत्न केला, 100-125. पण आपली लोक ऐकत नव्हती. म्हणून अमेरिकेच्या तिकडे गेले, सर्व धर्म परिषद होती आणि तिथं आपल्या भारतीय तत्वज्ञानाची वाखाणी केली. तिथली लोक त्यांची अनुयायी झाली. ते बोलताना म्हणायचे, उठा अमृताच्या पुत्रांनो, आपण मरके नाहीत. या दशक्रियां माहिती काय आहेत? हे शेवाळ फक्त बाजूला काढलेले आहे, बाकी काही नाही. जसं माठ फोडला मैतीला सुद्धा आणि काल्याला सुद्धा माठ फोडला. का फोडला होता काल्याला आणि मैतीला माठ? तर तो माठ जो आहे तो माठ खरा नव्हता, त्यातलं खरं आकाश खरं होतं. त्या कुंभाराने काय केली, ही अनंत पोकळी हिचा वापर करून घ्यायचा म्हणून चिखल्याच्या गोळ्याला असा आकार दिला आणि त्यातली पोकळी वापरायला कारणीभूत ठरली. त्या खापराचं काय करतो उपयोग आपण? पोकळी वापरण्यासाठी. आता हा पत्रा आणि लोखंडी काय करतं? या पोकळीचा वापर करण्यासाठी. तसा आपल्या आईचा काही हिस्सा, तिच्या शरीराचा आणि बापाचा काही हिस्सा म्हणजे कुंभाराच्या हातात असणारं चिखल, आणि देवाने फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार विठ्ठला तू वेडा कुंभार. त्यांनी काय केलं विठ्ठलाने? ही पोकळीचा म्हणजे आत्म्याचा उपभोग घेण्यासाठी माणसाची बॉडी दिलेली आहे. नरदेव कशासाठी दिलेला आहे? आत्म्याचा उपभोग घेण्यासाठी. आत्मा कसा आहे? सच्चित आनंद. आणि आपण कसे? अत्यंत दुःखी. आपल्याला हे सांगण्यात आलेलं आहे, दुःख बांधवडी आहे हा संसार. पण आत्मा सच्चित आनंद आहे. ज्या दिवशी आपल्याला आत्मा कळेल, आपण समजा आपण आरशात बघायला गेलो आणि कपाटाची काच तडकलेली, आपण आरशात बघायला गेलो तर आपण तडकलेलं दिसतो, पण आपण तडकलेला असतो का? नसतो. जरी तिथे 2 भाग दिसले तरी आपण म्हणतो मी शाबूत आहे, मला काही झालं नाही, मी प्रसन्न आहे. जरी चिरा 2 भाग झालेले दिसले, तसा आत्मा प्रसन्न आहे. तो शरीरात आला तरी त्याचा नाश नाही आणि शरीरातून गेला तरी नाश नाही. आपण पहिले अमूर्त होतो, म्हणजे अव्यक्त होतो. आपण आईच्या पोटात आल्यानंतर तिच्या इथे शरीर भेटलं आणि मग आल्यानंतर व्यक्त दशेला आलो आपण. आणि आपलं काम संपलं का? दशक्रिया झाल्या का झटाझट सगळे निघणार ना? तसं आपली इथली कामं झाल्या आपल्याला निघायची, पण आपल्याला माहितीच नाही आपल्या काय काम आहे म्हणून. आपण डोक्यात धरले घर दार बायका पोरं सांभाळायची आणि एवढं झालं का नातू पंतू झाले म्हणजे निघायचं. ते बी काय खुशीने राजी खुशीने निघत नाही. जरी बाबा निघाले, आता आपण भेटायला गेलो तर बाबा रडतात ना आपण रडतो. आलो तेव्हा जे काम करायला पाहिजे ते काम झालंच नाही, गेलो निघून. काय आपलं मुख्य काम आहे? 84 लक्ष योनीमध्ये फिरत असताना ते म्हणतात आपण आपलं आत्मस्वरूप हरवलेलो आहोत, आपण स्वतःला विसरलेलो आहोत.
आणि आपली स्मृती संत करून देतात किंवा ग्रंथ करून देतात. आपण कोण आहोत? आपल्या गावाला शेती माझी कुठून आहे, तुझी कुठून आहे, खालच्याची कुठून आहे, उशाला आहे त्याची कुठून आहे, हे कशावर कळालं जातं? सातबाऱ्याच्या उतार्यावर. तसं ज्ञानेश्वरी आणि एकनाथी भागवत आपल्याला सांगणारे आपण कोण आहेत? तुम्ही ना स्त्री आहेत आणि ना आपण पुरुष आहे असं ज्ञानेश्वरी सांगते. ते म्हणतात आपण शुद्ध चैतन्य आहोत. हे समजून घेण्यासाठी आपण आलेलो आहे. आपलं मुख्य कर्तव्य ते आलासी कोठोनिया जासी कवणे रे ठाया. कुठून आलो आपण? काय माहित नाही बाबा आम्हाला कुठून आलो. जाणार कुठं? काय माहित नाही. सांगा बरं. आपण आपल्या माणसावर एवढं नितांत प्रेम करतो ना. एक माणूस जर हरवला आपला तर आपण टी व्हीला ॲडव्हर्टाईज देऊ, मोबाईलमध्ये मेसेज टाकू, पेपरला ॲडव्हर्टाईज देऊ, आमचा माणूस हरवलाय, तो सापडला तर योग्य ते बक्षीस देईल. मी आता तुम्हाला विचारतो, गंगाराम नामदेव गाढवे बाबा कुठे गेलेत? चला, किती हुशार आहेत, आपल्याला बुद्धीचे तारे चौकशी करा, कुठे गेलेत? त्याचं उत्तर ज्ञानेश्वरी देते. कुठे गेले? ते कुठं गेले नाही, ते आले नव्हते गेले नाही. आता हे आपल्याला पटायचं नाही, कारण आपण मायेने ग्रासलेलो आहोत. रश्शी पडलेली आहे, रश्शी, आणि तिच्यावर आपण कल्पना केला साप आहे, साप आहे. मग लगेच दुसरे म्हणायला लागले कोणता आहे? डोंबा आहे, गवाळ आहे, कोणता एकलरी आहे, याच्यावर चर्चा चालल्या. लगेच दुसरे म्हणले आणा लाठ्या काठ्या आणा, साप मारायचा आहे. मारायला बी धडाधड सुरुवात केलं. जेवढं जोराने मारलं तेवढी ती रश्शीवर उडायची. ते म्हणायचे अजून वळवळ करतोय, अजून त्याच्यात काय आहे? जीव आहे. आणि मग बराच वेळ झालं, मग चौकशी केली. अरे रे रे, ही तर काय होती? रश्शी होती. त्या रश्शीवर कधी साप जन्माला आला नाही, कधी नांदला नाही, म्हणजे राहिला नाही. आणि तुम्ही काठीने मारला म्हणून तो मेला? तसा आत्मा आहे. तो शरीरात आला नाही, गेला नाही, काहीच नाही. तुम्ही म्हणाल हे आम्हाला पटत नाही. पटे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात उन्हामध्ये 10 बादल्या पाण्याने भरून ठेवल्या आणि 10 पाण्याच्या बादल्यांमध्ये सूर्य दिसतोय बारीक मुलाला. आता आपली थोडी प्रगल्भ बुद्धी, पण त्या पोराला वाटतं त्याच्यात सूर्य आहे. आणि मग तो दिसतोय सूर्य डबक्यात पडलेला. तो सूर्य डबक्यात पडलाय का फरलांगाच्या अंतरावर आहे? तो लांब आहे, तो इथे. बरं, पाणी टाकून दिलं, तो इसकडला, मेला का सूर्य? नाही. तो सूर्य ना त्या डबक्यात पडला होता, काही दिसला तरी नव्हता, आणि आता नाश पावला तरी नाही. तो वरती आहे. तसा आत्मा या शरीरात येत बी नाही आणि जात बी नाही. तो आहे तिथंच आहे. येत नाही म्हणजे काय? हे ज्यावेळेला मिस्त्री आणले त्यांनी ते, किंवा लोखंडवाल्यांनी ग्रिलवाल्यांनी फिटिंग केलं, पत्रे टाकले, तेव्हा येताना ती काही पोकळी घेऊन आलेले नव्हते. ही होती इथंच. आणि हे जरी तुटलं फुटलं तरी या पोकळीचा काही अंत होत नाही. तसा मैतीच्या वेळेला तो माठ फिरवला आणि ते माठ फोडला तरी पण त्याच्या आतला आकाश फुटलं नाही. आणि मातीचं काही नुकसान झालं का? नाही, फक्त आकाराचा नाश झाला. तसं दुसऱ्या दिवशी सावडण्याचा कार्यक्रम. काय झालं? मातीचा नाश नाही झाला. ते खोरं गमेलं न्यायचं, सगळी माती घ्यायची, नदीत नेऊन टाकायची. इथे या जगात काही नाश पावत नाही. गाड्या जुन्या स्क्रॅपला निघाल्या म्हणजे मेल्या का गाड्या? त्या पुन्हा नवीन कंपनीत गेल्या, फॅक्टरीमध्ये नवीन बनून आल्या. तुमच्या जुन्या साड्यांवर टप डबे भेटले जातात, म्हणजे ते येडे आहेत काय? तुम्ही जुने साड्या देऊन कपडे ती भांडी घेता, ती परत मिलमध्ये जाते आणि नवीन होऊन येते. तसे आजोबा गेले, नातू झाले, कार्डावर संख्या एवढीच. तैसे जीर्ण वस्त्र सांडीजे, मग नूतन वेडीजे, तैसे देहांतरा ते स्वीकारीजे, चैतन्य नाथे. आत्मा काय करतो? हे शरीर, आता हे शर्ट जुनं झालं टाकून देणार, नवीन घालून येणार. तसं हे शरीर जीर्ण झालं, गाडी जुनी झाली का स्क्रॅप करणार, नवी घेऊन येणार. तसे हे शरीर आहे. हे शरीर कशासाठी दिले? इंद्रिय, हात, पाय, कान, नाक, डोळे, मुख, बोलाया वचन. काय बोलायचंय? देवाचं नामस्मरण करण्यासाठी शरीर. आता हे दशक्रियेला प्रवचन आहे म्हणजे ही करमणूक आहे का? बिलकुल नाही. आता तुम्ही लय बारकाईने लक्ष देता. नाही तर आपण गावाकडे गेलो का दशक्रियेला आहे ना, लोक महाराजांच्या पेक्षा तिकडे कावळ्याकडे जास्त लक्ष ठेवणार. आणि ही इंटिमेशन कोणाकडे चालली? ट्रेनला तिकडे गेलो, ट्रेनला, आणि ट्रेन पकडायला दुसऱ्याशीच गप्पा मारत बसलो ना, अनाउन्समेंट झाली, गेली का गाडी, मग बसला तासभर लेट.
मग तिथे एवढं बारकाईने ऐकायचं, डोळे मूक कान बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण. देवाला जोडण्यासाठी माणसाचं शरीर आहे. किती जणांनी जोडलं? काय नाही. आणि ते आजोबा पंजोबा असेच गेले. आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. बरं गेलं तर मागच्यांनी सुधारवणं. ते म्हणले नाही, जशी चालली परंपरा तशी कंटिन्यू चालू ठेवायची. आजा मेला पंजा गेला, बाप मसना गेला. मागच्यांनी पण तसंच ठरवलं. देखत देखत नातू पण तू तो हितायचा. म्हणले आमच्या ह्याच्यात कुळात कोणी सुटायचा विचार केलेला नाही. अशीच परंपरा चालू राहणार. मग इथून गेलो काय परत माणसाचं शरीर भेटणार? 100% नाही. इथून गेलं माणसाचं शरीर 100% नाही. मग कोणतं भेटणार? आपल्याला सगळं माहिती आहे. आपल्या घरातला मनुष्य गेला, त्यांचा सगळा नदीवर कार्यक्रम झाला, जाळपोळ वगैरे सगळं झालं व्यवस्थित का रात्री त्यांच्या झोपेच्या जागेवर, झोपण्याच्या जागेवर पीठ झाकून ठेवायचं आणि सकाळी खोलून पाहायचं. काय माझे वडील कुत्रा झाला, गाढव झाला, डुक्कर झाला, सापाची पावलं वाटलेली आहेत. हे चांगलं झालं का वाईट झालं? ही सुद्धा करमणूक नाही, ते तुम्हाला आरसा दाखवतोय. असं नका होऊ. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी संन्यासीचं कार्ट आम्हाला म्हणले, आम्हाला खायला नाही, राहायला जागा नाही. इंद्रायणी स्नान केलं का चापटीने चापटी मारायच्या, तरी सुद्धा आम्ही परत जन्माला येणार नाही. ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा, मागलिया जन्मा मुक्त झालो. मी आता परत जन्माला येणार नाही. पण आपण 100% करा. आपण जे करायला पाहिजे ते केलं नाही. जय शरीराच्या गावा, जया लागी आले पांडवा, तो कार्यार्थ अवघा सांडोनिया. ज्याच्यासाठी पाठवलं ते केलंच नाही. वॉचमॅन म्हणून ठेवलं, नेहमी नाईट ड्युटी द्यायची. आणि 4-6 वेळा साहेबांनी पाहिलं, हा झोपलेलाच आहे, हा झोपलेलाच आहे. असं 4-6 वेळा झोपलेला पाहिलं, त्याला कामावर ठेवील नाही का, काढून टाकणार. तसं आपण दिलेलं काम केलं नाही का देव घेऊन जातो. कुठून आलो, कुठे जातो, या प्रश्नाचं उत्तर म्हणजे देवदेव करणं. या प्रश्नाचं उत्तर म्हणजे उपवास करणं. या प्रश्नाचं उत्तर म्हणजे तुळशीची माळ घालणं. या प्रश्नाचं उत्तर म्हणजे वारी करणं आणि ओळखून घेणं, ज्ञानेश्वरीचं पारायण करणं, कीर्तन ऐकणं. कशासाठी? मी कुठून आलेलो आहे. देवाने काय शरीर दिलेले? आपल्याला ज्याच्यासाठी दिलं ते वापरायचं. ते नाही वापरलं तर निघून जाणार, मायेमुळं ग्रासल्यामुळे. आणि काम शिल्लक राहिलं तर पुन्हा यावं लागेल. मग तुम्ही म्हणणे आम्ही जन्माला येणार? 100%. कोणत्या जन्माला येणार? शिवाय तुकाराम महाराज म्हणतात, मी 1000 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लिहून देतो. काय? आपण मृत्यू पावल्यानंतर कोणत्या शरीराला येणारे, कोणत्या जन्माला येणारे 100% लिहून देतो. म्हणले 1000 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर. काय करणार तुम्ही? मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. काय करणार आहेत हे? आपल्याकडे सगळ्यांकडे पाहिलं. तुकाराम महाराज म्हणले, खंती ते नका करू, खंती ते नकारा होणे गाढव कुत्रा. खंती ते नकारा होणे गाढव कुत्रा. 100% टेन्शन घेऊ नका. मेल्या कुठं जाणार आपण? कुत्री आणि गाढव होणार. गाढव काय करतात? संसाराचे बोझे व्हायला गाढव. आणि कुत्री आपल्या घरात कोण दुसरं घुसायला लागलं का खेळ 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 करून दाती येणार. हीच आपण आयुष्यभर केलं ना, कोणाला घुसू द्यायचं नाही. आणि संसाराचे बोझे. मुंबईला आजी, पणजी आजी मुंबईला आलेली आहे. पणजी आजी मुंबईला आली. पणजी आजी कशाला? फिरायला नाही, मुंबईला नाही, पंथी सांभाळायला आलेली. पंथी. कारण सून बी कामाला, मुलगा बी कामाला, नातू बी कामाला, नातसून कामाला. मग नात पंथी कोण सांभाळणार? आजीला बोलवण्यात आलेलं आहे मुंबईला. कशाला? फिरायला, खायला, फिरायला नाही, कामाला बोलवलेले. म्हणजे मरेपर्यंत हेच काम आपल्या वाट्यावर. आपल्या वाट्यावर काय बुजलेले? स्वतःचा शोध करायचा नाही. हे करतात त्यांना स्वार्थी म्हणतात संत. आपण खरे स्वार्थी सुद्धा नाही. खरे स्वार्थी कोण होते? संत. ते म्हटले, मी कुठून आलो, छडा लावणार त्याचा. हे गटारीचं समुद्राचं पाणी पावसाच्या रूपाने आपल्या गावाला आलं. पुणे जिल्ह्यात गेलं, साताऱ्याला गेलं, अजून पुढं तिकडं रत्नागिरीला गेलं आणि फिरून फिरून पुन्हा समुद्राला जाऊन मिळालं. समुद्राची वाफ झाली. 75% समुद्राच्या आत अग्नी येतो, खालून जाळतो. कसं काय असेल देवाची करणी? नारळात पाणी, देवाची करणी, समुद्रात अग्नी. कसा असेल? तो आतून 75% समुद्राला जातो आणि 25% सूर्याच्या वाफेने
अशी 100% ती वाफ होती आणि ढगाच्या रूपाने प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक राज्यात जात होतं आणि त्या दोघांची आपटापटी झाली का गाडगाड 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 पाऊस पडतो. मग सगळ्यांची गावं हिरवीगार टवटवीत करत करत हो परत पळत पळत नदी पळते. नदी कुठं पळते, कशाला पळते? आपण बी पळतो संसारात, कशाला पळतोय आणि कुठं पळतो? नदी पळते, जड पाणी पळते. कुठं पळते? ते म्हणते माझ्या उगमाच्या ठिकाणी मी जाणार, माझा जिथून जन्म झाला तिथे मी जाणार. मग नदी मग मोठमोठ्याला नद्यांना भेटतं धावत 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 तू का म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या उर्मी झाल्या एकमय. सगळ्या नद्या एकत्र येऊन गंगेला जातात. का जायचं काशीला गंगेला आंघोळ करायला? हो, बाई अंगाने आपल्याला तसं सांगितलं. बालवाडीत पोराला पाठवले गंगे स्नान करणं आणि तिथे गेलं मोक्ष मिळणं. म्हणजे बारीक पोराला बालवाडीत बसून म्हणायचं तू मोठा इंजिनियर साहेब होणार आहे. नाही का होणार? होणार आहे. ते बसते का कार्ट तिथं? नाही. तेव्हा त्या आईला म्हणते माझ्या बरोबर बस, मला खाऊ दे, मला अमुक दे. परत ते आईला सोडून गेल्यानंतर ते पोरगं रडायला लागलं का बालवाडीतल्या बाई गाणं म्हणतात, त्याच्यानंतर नाही तर नाचतात बी. आता तो तेवढा बुद्धीचा आहे म्हणून आता तो डिग्रीला गेला कॉलेजला, त्याला सांगितलं बाई खाऊ देतील, गाणं म्हणतील, नाचतील, असं होईल का? तशी बालवाडी म्हणजे गंगेत जाऊन स्नान करणं, बालवाडी म्हणजे पंढरपूर आळंदीला जाऊन येणं. तेवढं झालं काम आपलं बस. तसे का रोज जेवावं लागतं ना? का कधीतरी एकदा महिन्यातून जेवलं होईल का? नाही. मग तिथे जाऊन स्नान करायचे गंगेत. ज्ञान गंगेत नहाले जे पूर्ण होणी झाले, शांती से आले पालव नव्हे. तिथं जाऊन स्नान करायचं. का गंगा पळते? गंगेत स्नान करायला गेलं साखळदंड आहे तिथं, नाही तर जाईल वाहून ते समुद्राला. तशी ज्ञानगंगा ही ज्ञानेश्वर महाराजांची, त्याच्यात नाहायचं. ते तिथं जाऊन त्यांना सांगणार आपल्याला. आणि ती एवढी स्पीडनी आहे ती ज्ञानगंगा, धडधड धडधड धडधड. आत्ताही ते तर पुढे गेला कळणार नाही. एवढी ज्ञानगंगा आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाकडे घेऊन जाणार आहे. त्यामुळे आलासी कोटना समुद्राचं पाणी तिकडे गेलं. आपण छोटे होते तो आपले वडील कुठे होते? तुकाराम महाराज आपल्याला प्रश्न ठेवतात, तुझा बाप होता बाळ तेव्हा कोठे कंठीलासी काळ. तुझे वडीलच पाळण्यात होते तेव्हा तू कुठं होता? आता लय गमजा मारतो, फिरतो हे सगळं करतोय, तेव्हा कुठं होता रे तू? तुझा तपास केला का? बाकीच्या लय चौकशा चालू आहेत, हा काय तो काय ते काय. आपण आपलं आत्मपरीक्षण केलं का? 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराज म्हणले आहे मी हा कोण करावा विचार. म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा कोण आहे आपण? काय नाही, आमच्या आईने बापाने नाव ठेवले. आपली नाव आपल्या मर्जीने ठेवलेत का? आपल्या कर्तृत्वाने ठेवले का? बाप जर क्रिकेटचा शौकीन असेल आणि मुलगा झाला तर ठेवील सुनील, कपिल, सचिन अशी नावं ठेवणार, कारण तो शौकीन. आणि जर वडील जर इतिहासप्रेमी असेल तर तानाजी, शिवाजी, बाजी असं नाव ठेवतील. ते त्यांच्या कल्पनेतलं नाव आहे. आपण वास्तव वेगळे. आपल्यावर कोणीतरी बिंबवलेले तू अमुक आहेस मारून जोडून. जसे आता आपण पाहतो ना हिंदू लोकांना तिकडे जाऊन त्यांच्यावर हॅम्बरिंग केलं जातं आणि सारखं त्यांना ठसवलं जातं तू तमुक आहे, तू तमुक आहे. आणि मग तो मानतो सारखं त्याच्यावर हॅम्बरिंग झाल्यावर. तसं होतं का? असं तुम्ही म्हणा छे असं नाही होणार. होतं ना, होतं. बैल होता, बैल आपल्याकडे बैल होता, त्याचं नाव होतं राजा आणि प्रधान. आणि दुसऱ्याने विकत घेतला, त्यांनी त्याचं नाव ते ठेवलं का राजा आणि प्रधान. त्यांनी माधून साधून नाव ठेवलं त्याचं. आणि त्याला पहिल्यापासून सवय काय? राजा आणि प्रधान. त्याला म्हणला माधू होय साधू होय, नाही ऐकलं का? फटकवला का? असं 4 वेळा कळालं तर त्याला फटकवलं का आपलं नाव बदललेलं आहे. मग ते त्याच्या डोक्यात घुसलं जातं. तसं आपल्यावर सारखं हॅम्बरिंग केलं सुनील, मंगेश, अमुक, तर तेच आपण समजायला लागलो. तर संत आपल्याला सांगतात तू माणूस नाही, तू कोण आहेस? देव आहेस, तू चैतन्य आहेस. तुझा बाप होता बाळ तेव्हा कोठे कंठीलास काळ. तुझी आई होती तानी तेव्हा कोठे होतास प्राणी. आई जेव्हा बारीक होती रडत बाळतेत होती तेव्हा तू कुठं होता रे? याचा तपास करणे, त्याच्यासाठी मनुष्य योनी आपल्याला दिलेली आहे. आणि त्याचा जर यथासांग उपयोग नाही केला तर आपण विसरून जाऊ. मग आपण विसरू शकतो का? हो. असे ॲक्सिडेंटवर ॲक्सिडेंट सारखे झाले का चांगला माणूस येडा होतो. एक कुटुंब जात असताना मोठा ॲक्सिडेंट झाला, सगळे गेले फक्त मालक वाचला. त्यांनी सगळं पाहिलं तो झाला येडा.
त्याला लय ट्रीटमेंट केली, शॉक दे अमुक दे, तरी पण तो म्हणायचा काय त्याला सुधारायचंच नाही. तसं आपलं झालेलं आहे. आपण 84 लक्ष योनीमध्ये फिरता फिरता कुत्री, मांजरं, गाढवं, झाडं, झुडपं, मुंगी, मच्छर हे सगळं 84 लक्ष योनी फिरून आलो आपण. टॉयलेटच्या आतले किडे झालो. तुमच्या डोक्यातले अव्वा ते पण आपण होतो. आपण खूप त्या बारीक बाळाला जुलाब झाले त्याच्यामध्ये जे होते ना जंतू ते आपण होतो. हे सगळा प्रवास करून देव म्हणतो एक चान्स देतो तुला माणसाच्या योनीचा आणि तुला बुद्धी बी देतो. सुटायचे का तुला परत गुतायचे? सुटायचं का तुला गुतायचे? पण आपल्या अनंत जन्माचे संस्कार आहेत ना ते असेच करतात. गावाला टांग्या सोडला बैलांना आणि परत मालक निघाला का तो फक्त जूवर करतो का ती बैल स्वतःच येऊन गळे अडकवितात, जोत्यात अडकवलं का चालले परत. तसं आपल्याला सवय झालेली आहे का? ही या जन्माची आहे का? नाही. 84 लक्ष योनीचे ते जे कर्म केले ते 84 लक्ष योनीचे कर्म, त्या कर्माचे अनंत संस्कार चित्तात आहेत. आणि जो प्रसंग दिसेल त्यावेळेला आपला ते मांजरीला खूप दूध प्यायला दिलं, उष्ट पडस्तोपर्यंत दिलं आणि ती शांत आहे आता. पण उंदराचं पिटुकलं पाहिलं हो ती उडी मारणार. तसं आपल्या चित्तात ते संस्कार आहेत अनंत योनीचे. प्रसंग आला का त्याच्या आरी आपण जाणार. ते असं का झालं? शुद्ध आत्मा होता तो माणूस झाला, खाणारा झाला, पिणारा झाला, जुगारी झाला, दारुड्या झाला. हे असं का झालं? जे बहुत एका अवांतरू अहंकाराचा भूत संचारू झाला म्हणून विसरू आत्मबोधाचा. आपण चैतन्य रूप होतो आहोत असणार शेवटपर्यंत. पण आपला विसर का पडला? 84 लक्ष योनीमध्ये फिरता ते मडकं कुंभाराने त्या पोकळीला मडक्याच्या आत टाकलं, काही वेळेला रांजणाच्या आत टाकलं, काही वेळेला ते बारीक जिथं 14 जानेवारीला आणतात मकर संक्रांतीला ती बारकी सुगडी बुगडी तिच्यात टाकलं आणि ते तेवढंच समजायला लागलं. सुगडं समजायला लागलं मी एवढे, मडकं एवढं, माठ एवढा आणि रांजण म्हणलं मी एवढं. माणसं अशीच आहेत ना, काही बारीक आहे, काही रांजण्यासारखी, काही असे हे ते स्वतःला समजायला लागले. पण त्याच्यातला आकाश वेगळं आहे का? आता याच्यातलं आहेत आकृती आहे, खाली चौकोनी असेल, काही ठिकाणी गोल असेल म्हणून आकाश गोल होतं का? मंडप जरी गोल झाला तरी, आयत आकृती झाला तरी जे जसं आहे तसंच राहतं. त्याप्रमाणे आत्मबोधाचा विसर पडला. मग ते मच्छरच्या योनीत गेलं का? ते म्हणतं मी बारीक आहे. हत्तीच्या योनीत गेलं का? मोठं. माणसाच्या योनीत गेलं का? 3.5 हाताचं एवढं. ब्रह्मदेवाच्या इकडे गेलं का? म्हणतो मी 4 तोंडाचा आहे. असं ज्या ज्या योनीमध्ये जातो त्या योनी एवढाच तो स्वतःला समजतो. म्हणून आत्मबोधाचा आपल्याला विसर पडलाय आणि विसर पडलाय त्याची स्मृती करून घेण्यासाठी आपल्याला माळ घालावं लागते, तुळशीची माळ. पण आपण पूर्ण ठाम आहे आपल्या भूमिकेवर. आपण गेलो तरी माळ घालणार नाही. तर आपले आजूबाजूचे नातेवाईक लय कृपाळू आहेत, ते किती निष्ठुर असले तरी आपल्याला मयत झाल्यावर आपण गेल्यावर आंघोळ पांघोळ केल्यावर तिरडीवर बांधल्यावर कोणतरी एकाच्या डोक्यात येतं तुळशीचा पाला आणा, तोंड खोला आणि आतमध्ये टाका. एवढे कृपाळू आहेत आपले नातेवाईक. इतर वेळेला जरी निगरगट्ट राहिले तरी त्यांना वाटतं याच्या मड्याचं तरी चांगलं व्हावं. आणि अजून जर टाईम असला तर मंजुळाची माळ करून घालणार. ती मजा आहे काय? मजा टाइमपास आहे नाही. ते सांगतं नाही जिवंतपणी घातली. तुळशी पत्र या शरीरावर ठेवायचं. आपण ठेवतो तुळशी पत्र. एखाद्याने आपली जमीन हडपली, आपल्या ताकद नाही वसूल करण्याची, मग आपण म्हणतो जा त्याच्यावर पाणी सोडलं, जा तुळशी पत्र सोडलं. तुमचं चुलीत दूध उतू गेलं मग तुम्ही म्हणणार कृष्णा अर्पण, त्याच्या अगोदर उतू जाऊ देणार नाही. अशी आपली मनोवृत्ती झालेली. मग त्या मैतीच्या याच्यावर तोंडात तुळशीचा पाला आणि मंजुळाची माळ. ती काय आहे? तिचा संबंध लग्नात टाकलेले तांदूळ त्याच्याशी संबंध आहे. भाऊबीजेला दादाला तांदूळ लावतात त्याचा संबंध आहे. लग्नाच्या वेळेला बघा बरं, पूर्वी आपल्याकडे 40 लग्न एकत्र व्हायची. मग मंडप छोटा पडायचा. मग काय करायचं? उन्हाळ्यात वावरात मंडप ठोकला आणि 40 लग्न म्हणजे किती तांदूळ पडला त्या वावरात. आणि नंतर उन्हाळा गेला आणि पाऊस पडल्यानंतर तांदूळ उगवला का नाही? उगवलं का नाही? तसे तुम्ही व्हा, थोडे दिवस रंगाल, या तांदळासारखे व्हा. जरी पुन्हा मेले आणि जमिनीत पडले तरी उतरणार नाही असे व्हा.
आता टाकणारा तर ज्याच्यावर पडत ते कावर बावर झालेले त्याला काय माहित नाही, आणि टाकणाऱ्यांना तर काहीच अक्कल नाही. अडाणी दुसऱ्याने केलं म्हणून करायचं आपण, आगे से आया पिछे ढकाय. हा सब करते इसले करणे काय, कशासाठी करायचं. तांदूळ लावता दादाला, दादा रिटून तांदूळ लावता. दादा असा हो, तुझ्या घरी जास्तोपर्यंत बहिणी कोण जावणारा लगेच कळते, हा भाऊबीज झाली वाटतं. हा तुझ्या घरी जास्तोपर्यंत तू तांदूळ टिकवता असा, तू जिथून आला तुझं मूळचं घर कोणतं आहे. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मणी आणि वैकुंठ भुवनी हा स्थायी स्वभाव आहे. रिटायर व्हायला लागलं का अगोदर 4-6 वर्ष वाटतं आपल्याला घर बांधावं, गावाला घर बांधावं, तर ते आतून सांगत असतं हे रिटायर होणार आहे तुझं आता तू तिकडं घर बांध. ते त्याच्या ते लक्षात नाही आलं, ते गावाला जाऊन घर बांधतं. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी वैकुंठ भुवनी घर केले. ज्ञानेश्वरांनी वैकुंठात केलं ना आपण आपल्या आपल्या गावात केलं घर जाऊन, आणि आपल्याला असं वाटलं आता आपला कार्यक्रम संपला. काहींना घरात सुद्धा राहायला नाही भेटलं, त्याच्या अगोदरच उचल बांगडी झाली. म्हणून जववरी सकळ सिद्ध आहे चालावया हात पाय, तवरी तू आपले स्वहित पाहे. आपलं हित कशात आहे, आपलं हित आईबाप करतील का, बिलकुल नाही करणार. ते संसारात ढकलून देतील, तेच मायेमध्ये गुंतलेले. आपलं हित संत करणारे, साधू करणारे, ते आपल्याला जन्म मरणाच्या राटीतून काढणारे, दुःखाच्या घाईतून काढणारे आणि आनंदाच्या राशीवर बसवणारेत आपल्याला. पण ज्या वेळेला मनुष्याचं शरीर भेटतं आणि स्वतःचा विसर होतो, मग काय होतं, पडीला नामाचा विसर, त्याने हा वाडीला किंवा विसरली तया थोर झाली. आणि म्हणजे थोर लाभ झाला तशी थोर काय झाली हानी. काय हानी होते. आता पहा, आपण जर आजारी पडलो आणि डॉक्टरकडे गेलो तर डॉक्टर विचारतो औषध घ्यायचं, गोळ्या घ्यायच्या का इंजेक्शन घ्यायचं. इंजेक्शन घ्यायचं का गोळ्या घ्यायच्या. आपण काय पसंत करणार, गोळ्याच घेऊ, इंजेक्शन नाही. आता कापूस लावून इंजेक्शन आहे, पण म्हशीच्या आणि बैलाच्या युनीला गेलो कापूस नाही असं इंजेक्शन घुसवणार. आणि मागून ते रंगपंचमीला जसं असतं ना कलर उडवायला, तसं नरसाळ लावून आतमध्ये इंजेक्शनचं सगळं सप्लाय करणार औषध. त्यावेळेला चौकशी करणार नाही, त्याचं नाव थोर झाली हानी. मारिती झोडीती तोडीती निष्ठूर, यमाचे किंकर बहुसाल. 1 वर्ष सालानी गडी राहिला का दुसऱ्या वर्षी तो त्याच्याकडे राहतच नाही. तो काय म्हणतो, आलंय पिसू घेतो, इथं थांबायचं नाही. तसं तिकडं मारिती झोडीती तोडीती निष्ठूर, यमाचे किंकर बहुसाल. किती दिवस मारत राहतात, मरेपर्यंत परत. आता बरं एखाद्या गुन्हेगाराला पोलिसांनी पकडून नेलं आणि गुन्हा कबूल नाही करत तोपर्यंत मारत राहतात आणि मारता मारता बेशुद्ध पडला तो, तर त्याला परत कुठे घेऊन जातात, हॉस्पिटलमध्ये. नीट करून आणणार त्याला, सगळं चहा पाणी सगळं वेळेवर करून. त्याला नीट कशासाठी करायचं आहे, परत आलं झोडून मारून त्याच्याकडून सगळं वसूल करून घेणार आहे. तसं मारिती झोडीती तोडीती निष्ठूर, यमाचे किंकर बहुसाल. मग त्यावेळेला काय होतं, माणूस थैमान घालतो, खावं प्यावं लेवं मेलं म्हणजे कोणी पाहिले कळल सगळं कळो येईल अंतकाळी, प्राण प्रयाणाच्या वेळी, किंवा अजून कधी कळेल, अनेक यातना यम करवील. काय उत्तर देता होशील तू मेल्यानंतर. जर आपण की काय कर्म केली त्या प्रत्येक कर्माचं फळ भोगावं लागतं. जसे ते मासे तळतात, भजी वडेपाव तळतात, तसे तेलाची कढई भरपूर भरून चांगलं तापून तो चेक करून घेतो, पाणी मारून पक्क तापले का, मग एक एक वडा सोडणार. तसं आपल्याला एकेकाला नंतर सोडणार त्याच्यामध्ये तापलेल्या कढईमध्ये. हे सगळं घडणार, त्याला नरक यातना म्हणतात. पण काय झालेलं आहे, निगरगट्ट झालेल्या माणसाला जाणीव होत नाही. त्यावेळी नियमाचे वस्त्र न आठवे, पुढील अधोगतीची लाज नेणे. कुठं जाणार, माणसाच्या योनीतून खालच्या योनीत जाणार. श्रीमंत होता श्रीमंत, पण आता तंबाखूला चुन्याला हिरजीत. कोण नाही म्हणतो, आहे का तंबाखू चांगलं झालं का वाईट झालं. श्रीमंत मनुष्य योनी म्हणजे इतकी श्रीमंत आहे, तर स्वर्गातले जे देव आहेत ना ते भिकारी आहेत आपल्या पुढे. ऐकलं का, स्वर्गातले देव किती आहेत, भिकारी आहे. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा.
मृत्यू लोकी व्हावा जन्मामा. ते स्वर्गातून म्हणतात खाली यायचं. किती फॅसिलिटी आहेत माहिती का स्वर्गात. अशी टाळी वाजवली का लगेच येऊन म्हणणार काय पाहिजे महाराज, काय पाहिजे महाराज. आम्ही तिकडे खापाळे त्यांच्या गावाला गेलतो. काय गावाचं नाव आहे? बदगी बेलापूर. तिथे गेलो ना, भगवान शंकराचं भगवान विष्णूचं मंदिर आतमध्ये, प्रभू रामचंद्राचं. आणि त्या गेटवर इकडून गरुड असा हात जोडून ये आणि इकडून हनुमंत असा हात जोडून ये. मी म्हणलं या दोघांना काही काम आहे का नाही. हे सारखे इथे आहेत का रात्रीचे घरी जातात. ते सारखे इथंच आहेत आणि सारखे देवाला म्हणतात बोला काय काम आहे, बोला काय काम आहे. म्हणजे यांना पाणी भरायचं नाही, घरी लेकरं बाळ काही नाही. आणि असा जेव्हा भक्त होणार त्याचं मी जन्म मरण सोडवणार. जो मज होय अनन्य शरण तयाचे चुकवी मी जन्म मरण. या लागी शरणागता शरण मीच ऐकू. आत्म्याला शरण जायचं, देवाला शरण जायचं. आणि नाही गेलो या जन्मात तर मग पुढील अधोगतीची लाजणीने. आणि करू नये ते करतात ती वेदू म्हणे. वेदांनी सांगितलं माशे, अंडी, मटणं, कोळंबी, पापलेट खायचं नाही. बोंबील, सुकट कोणी सांगितले? वेदांनी. कोणी नाही खायचं? जो ओठाने पाणी पितो त्यांनी. आणि जो जिभेने पाणी पितो त्यांनी फाडसा पाडायचा त्याचा. वाघाने, कुत्र्याने, मांजरीने हे खायचं. मांसाहार कोणी करायचा आहे? वाघाने, कुत्र्याने आणि मांजरीने. आणि जे जिभेने पाणी उचलतात त्यांनी. आणि जो ओठाने पाणी पितो ना त्याने मांसाहार करायचा नाही. पण आपण सगळे नियम धाब्यावर बसवले. आता हेल्मेट घालाय हा नियम आपल्यासाठी, पण आपण हवालदार दिसल्यावरच घालणार हेल्मेट का बाकीचं काढून ठेवणार. सीट बेल्ट तो बेल्ट पट्टा लावायचा आहे तर घाटात हवालदार दिसले तरच लावणार, बाकीच्या वेळेला. कारण आपण त्यांच्यावर मेहरबानी करतो. हे सगळे नियम पाळले म्हणजे आहे की नाही. त्यामुळं आपण इतके निगरगट्ट झालेलो, इतके निगरगट्ट. तुम्हाला माहिती का ते ऊसाचे जे बैल आहेत ना वडायला, इतके फटकवित्यात. आपल्यालाच वाईट वाटतं त्या बिचाऱ्याला मारताना. पण ते फटके आपल्याला बी बसणार आहे. आज जो कोंबडी कापून खातो त्याला उद्या कोंबडी कापून याला खाणार आहे. कोंबडी माणूस होणार त्याला. आपली हौस करताना मांस खाता हौस करशी, जोडून ठेवीला वैरी जन्माचा. 84 लक्ष योनीमध्ये झकडपकड चालू राहणार. मांजर उंदीर झाला का ते उंदीरला कोण खाणार? मांजर खाणार. मग उंदीर म्हणतो बघून घेईल रे तुला. एखाद्या पोराला बाजूला घेऊन कोपऱ्यात मारलं का 7-8 जणांनी, तो म्हणतो बघून घेईल, नंतर तुला पोरं आणून तुला फटकवतो. तसं त्या उंदराला खाल्लं का ते मांजराला म्हणतो तुला बघून घेईल का. मग ते मांजर आहे ते उंदीर कुत्रा होऊन जातो मेलेला. आणि मग तो कुत्रा काय करतो? मांजरीचा फाडशा पाडतो. मग मांजर म्हणते मी तुला बघून घेईल का. ती होती वाघ आणि मग ती कुत्र्याचा फाडशा पाडते. मुंगूस होतं, साप होतं. अशी 84 लक्ष योनीची पकड चालू राहते. जैन धर्मामध्ये 8 दिवस उपवास केला का शेवटच्या दिवशी ते म्हणतात मिच्छामी दुक्कडम, मिच्छामी दुक्कडम. म्हणजे झालं गेलं विसरून जा बरं का, झालं गेलं विसरून जा. जर डोक्यात ठेवशील तर 84 लक्ष योनीमध्ये परत शत्रुत्वाच्या भावाने जन्माला यावं लागेल. म्हणून हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि हे कोणाला कळल? बैलाला कळल का? नाही. ती बैल 2-2 दावेने बांधलेली आहेत तरी फुसफुस करतात दुसऱ्याला मारायसाठी. म्हणजे बघा बरं, त्याला जर बिगर दाव्याचंच ठेवलं तर कसं करेल. ही ती माणसंच होती पहिली, त्यांना तिकडं पाठवलं. त्यांच्या अंतकरणात तीच धुसफूस होती. हो, घरदार बायका पोरायच्यात आणि जमीन जुमलामध्ये अडकायचं नाही, करायचं सगळं. नाव पाण्यातच राहिली पाहिजे, पण नावेत काय नाही आलं पाहिजे. बरं पाणी येणार नाही का? येणार म्हणून ते छोटा डबडा ठेवलेला आहे, आलं का टाकायचं. नाही तर जर जास्त साचलं का नाव जाऊन पाण्यात बसत. तसं आपल्याला सुटायचंय, या घरदारात राहायचं पण घरदारात गुतायचं नाही. आम्ही गावाला गेलो का आमची आई म्हणली तू शेजारच्याचं बघत नाही, तो शेजारी इकडं सरत चाललाय, इकडं सरत चाललाय, तू बघत नाही. मी म्हणलं तू हे डोक्यात घेऊ नको, तुझे जायचं टाईम आलाय. नाही तर शेजारी इकडं सरकतोय म्हणून तू येडी बाबळ बांधावर होऊन राहशील. शेजाऱ्याला इकडं सरून द्यायची नाही. जे जे इच्छी प्राणी ते ते पूर्वी चक्र पाणी, किंवा मरणी जाया जे आठवे ते तेच गती पाविजे. म्हणून मातेची स्मरावे सदा तुआ, सतत तू देवाचं नामस्मरण कर. पाहे पा शरीराचे गावा, जया लागी आले पांडवा. तो कार्यार्थ अवघा सांडून या. काय काम होतं आपल्या इकडे यायचं? काहीच माहित नाही. दुसऱ्यांनी सांगितलं
जी आताची पोरं हुशार आहेत त्यांना विचारावं लागतं आपल्याला 10वी नंतर कोणती साईड घेणार, पण पहिले काय नाही घ्यायचे, बापाला जी वाटेल त्या साईडला पाठवायची. आणि ते म्हणायचं म्हाताऱ्याने नुकसान केलं, मी या साईडला गेलो असतो तर बरं झालं असतो. तसं शरीराच्या गावाला देवानी पाठवलंय. कशाला पाठवलंय काय माहिती, आपल्याला आईबापाने नाही जन्माला घातलं, देवाने जन्माला घातलंय, सांभाळतो करतो आणि घेऊन जायचं. कोरोनामध्ये वाचवलं ते म्हणते त्यांना वाटलं देवाला हे काहीतरी करतील म्हणून ठेवले, आणि जे नव्हते करणार त्यांना घेऊन गेलेले. तर आपण काय केलं तर बघ, नाही का दुसरा परत कोरोना पाठवणार. मग ते 2 वर्षाचा नाही 7-8 वर्षाचा लॉकडाऊन, मग कोणाला भेटायचं नाही, मग त्याच्याशिवाय नातेसंबंध तुटायचे नाही. कळालं ना आपल्याला त्यावेळेला, कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृग जळवत. आमचे गुरु महाराज हे जर नवऱ्याला जरी झाला कोरोना, त्याला एका रूममध्ये ठेवला का बायको जेवण पण बनवायची त्याचं, आणि असं दरवाजात ताट ठेवून अशी काठीनी आत लोटायची, घ्या बघा. मग त्यावेळेला कळलं ना आपल्याला कवनाचे मायबाप कवनाचे. ते 2 वर्षात कळालं आणि परत विसरलो. आता 6 वर्षाचा येणार आहे, 6 वर्षाचा येणार तो गप बसणार नाही. कारण आपण पोराला काय म्हणतो, गप्प बस नाही तर बोकाडीला बोलू का, गप्प बस नाही तर बोकाडीला बोलू का. तसे संत म्हणतात हे गप्प बसत नाही, बोलू का बोकाडीला, असं करणार आपल्यासाठी. मग शरीराचे गावा पाहे पा शरीराचे गावा, जया लागे आले पांडवा. आपण सप्त्याला गेलो गावाला आणि इकडे इकडेच पाहुण्या फिरत राहिलो तर गावचे काय म्हणते, कुठं सप्त्याला आलता तू. तसं शरीराच्या गावाला कशाला आलोय, तो कार्यार्थ अवघा सांडून या. ही ज्ञानेश्वरी सांगते बरं का, संपत अंडे सांगत नाही. त्यामुळं बारकाईने आहे का, कोणाचा निरोप चाललाय हा, ज्ञानेश्वर महाराजांचा. 15 ऑगस्टला जसं पंतप्रधानांचं भाषण चालतं तेव्हा बारकाईने ऐकतं कोण, जाणते ऐकतात. बाकीच्यांना काय घेणं देणं नाही, काय चाललंय काय नाही. तसं जाणत्यांनी ऐकायचं, आणि जाणत्यांची ड्युटी आहे. येथे वडील जे करती नाव, खंडोबाला गेलं का जेजुरीला मंडळीला उचलायचं असते. कोणी पाहिलेले, बापाने उचलले, मामाने उचलले, चुलत्याने, म्हणून याच्या डोक्यात बसले. येथे वडील जे करती तया नाव धर्म ठेविती, येर ते अनुष्ठिती सामान्य सकळ. म्हणून मोठ्या माणसाने जाणीवपूर्वक राहायचं. मोठे म्हणजे काय, ज्याची काळी केस होती ती आता पांढरी झाली आणि तो परत काळी करतोय, त्याला मोठं म्हणत नाही. कारण तो या व्यवहारातच रंगलेला आहे. त्याला इथंच चमकायचंय, त्याला देवाच्या दरबारात चमकायचं नाही, नासक्यात चमकायचंय त्याला. तुका म्हणे कार्य नाशिवंतासाठी, किंवा तुका म्हणे नका पडू गबाळाचे भरी, किंवा तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारी नका डोळे धुरे भरून राहू. हे सगळं खोटे, हे उकुड्यावरचे कचरा टाकलेले प्रपंच म्हणजे. आणि त्या कोंबड्या जाऊन जसं पिसी देत ना आतमध्ये, काय सापडते काही सापडत नाही ना. असेच पिसून माणूस मरून जातो. म्हणून इंद्रिय ग्रामीचे राजबंदी आहेत आपण. राजाच्या दरबारात जसा बंदीवान्यात टाकले तसे आपण आहे. कसे, माझे जोडीदार म्हणले तंबाखू नाही खाल्ली ना, 2-4 वेळा तंबाखूच्या पुढ्या डब्या फेकून दिल्या, पण ते म्हणले नाही खाल्लं का उचलू टाकीते. म्हणजे तो राजबंदी आहे. इंद्रियांचा कोण झालाय बंदी, राजबंदी. ते म्हणतात इंद्रियाचे राजबंदी. मग शरीर लावणारी बाई, तिला माहितीये कॅन्सर होतो पण ती लावती, ती काय झालेली राजबंदी झाली, इंद्रियांची राजबंदी. आणि अहम ममतेच्या जल्पवादी. हे पार्श्ववाडीमध्ये एक कॅन्सर सिगरेट पिऊन त्याला टीबी झालाय. तेव्हा डॉक्टर म्हणला तू सिगरेट पिऊ नको. तो डॉक्टर आपल्या गावाकडचा आणि पेशंट आपल्या गावाकडचा. तू सिगरेट पिऊ नको, तुला टीबी झालाय. तो डॉक्टरला म्हणतो, डॉक्टर अहो जे सिगरेट पित नाही त्यांना टीबी झाली, मग त्यांचं काय. डॉक्टर म्हणलं तुझ्या हे घाल, तुला काय करायचं ते कर. बघा तू का आपल्या गावचा होता, त्यांनी स्पष्ट शब्दात उत्तर देऊन टाकलं. कारण समज के समजतानी वानाडी त्यांचं संत मग सोडून देतात, त्यांच्या नादी लागायचं. यांनी ठरवलेलंच आहे, दगड बांधून बुडायचं ठरलंय. तू का म्हणे दगड बांधून बुडे. ज्यांनी कमरेला दगड बांधला आणि एरीत उडी मारली, आता त्याला काढाय गेलं तो त्यालाही घेऊन जाईल. म्हणून त्याला आता त्याच्या हलतवर सोडून द्यायचं. इंद्रियगामीचे राजबंदी, अहम ममतेच्या जल्पवादी. अहम आणि ममता, मी आणि माझं इतकं ठासून बसले, मी आणि माझं. ते मी आणि माझं सुटलं पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात काय, सासरा मुलगी जावायला देतो त्यावेळेला आपण बसतो की नाही कन्यादान करायला वगैरे,
त्यावेळेला आपण जेव्हा पूजेला बसलो तेव्हा ब्राह्मण काका काय सांगतात आपल्याला? अहम नाही मम न मम म्हणायला सांगतात का मम म्हणायला सांगतात ब्राह्मण काका? ब्राह्मण काका उलट सांगतो. आपल्याला काय सांगितलं पाहिजे ब्राह्मण काकांनी? न मम. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जावयाला पोरगी देताना पाणी सोडताना म्हणतो न मम, ही आता माझी नाही, न मम. आणि जावया म्हणतो मम आणि मग उतला जातो. तशी ही कर्म करताना न मम, मी नाही करत. अर्जुनाने सांगितलं लढाई करायची पण तू करतो असं समजायचं नाही. मी काही करत नाही, मी घर बांधलं नाही, मी गावातली काही चांगली कामं नाही केली, देवाने माझ्याकडून करून घेतली. न मम म्हटला का सुटतो आणि मम म्हटल्यावर गुंतला जातो. ते म्हणतात त्याप्रमाणे अहम आणि ममतेच्या जल्पवादी विकाराची मांदी मेळवितात, ती विकार जमवतात. आमचं 50 एकर जमीन आहे, 50 एकर लय कारखानेत. शेठला काल्याची पंगत यायला टाइम आहे पण यायला टाइम नाही कीर्तनाला. आणि एवढी प्रॉपर्टी आहे, त्याला संत म्हणतात पूर्वजन्मी पाप केले ते बहु विस्तारली. जो रिकामा आहे ना गावाला रिकामा तो टाळ घेऊन ये, ते पळत आहे सप्त्याला. त्याला देवाने रिकामा ठेवले ही त्याच्यावर कृपा आहे. आणि ज्याला गुतवले ना, अटल बिहारी वाजपेयी एका मोठ्या सत्संगाला गेले तेव्हा त्यांना बोलायला सांगितलं. म्हणले काय करू, मला देवाने इतकं गुंतवलंय का मला विचारच करायचा टाईम नाही. हो सांगा बरं, आपली पोरं, मी म्हणाल आपली पोरं जेव्हा बारीक होती आणि आपला संसार चालला होता तेव्हा लय आनंदित होतो. ती मोठी झाली तशी आपल्या डोक्याला ताप वाढलेला आहे की नाही? हो, त्यामुळं ज्याचा प्रपंच बारीक, सुखी छोटं कुटुंब सुखी कुटुंब, तसं त्याच्या डोक्यात कामं कमी आहे, तो मात्र इथं तरुण जातो. ते म्हणतात बा. आणि मांदी मिळवतात, विषय गोळा करत राहिले विषय. गावाकडं एखाद्याची 25 लाखाची गाडी, फाट्यावरून गावापर्यंत जाणार एखादा माणूस चाललाय त्याला तो घेणार नाही, बघणारच नाही. तो तिकडं हात करीत हा इकडं बघल. पण कुत्र्याला मात्र इकडच्या सीटवर बसवील मालकाच्या आणि हा ड्रायव्हिंग करील. ते कुत्रं जीभ बाहेर पडत. ते कुत्रं कोण आहे? त्याचा बाप आहे. तो म्हणतो माझी इस्टेट खातो, माझं सगळं कर, माझं सांभाळ कर. तो त्या कुत्र्याला घेऊन जातो पण माणसाला घेऊन जात नाही. तो कुत्रा कोण आहे? ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी भेटीत पुस्तता मिठी. हे ऋणानुबंध आहे, कर्ज वसूल करतोय कुत्र्याचं, तो फेडतोय. त्याला असं वाटतं ते पोरापेक्षा त्याची काळजी करते, शिला सुला घेऊन सकाळी फिरते. ती त्याला एवढी काळजी, कारण तो त्याचा कोणतरी आहे म्हणून तो करतोय. असे विषय गोळा करतात. मग देव फटकवतो. माझा एक मित्र आहे, त्याचं एक मोतीबिंदूचं ऑपरेशन झाले. त्याला म्हणलं बघ, दुसऱ्याचं जर नसल करायचं तर ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात कर. तो म्हणला दुसऱ्याची बी तारीख घेऊन आले. म्हणलं मग संपला, आता चान्स संपला. दुःख शोक हे फटके देतो देव. ऑपरेशन करणं, पोरालाच घेऊन जाणं, आईलाच घेऊन जाणं, नवऱ्यालाच घेऊन जाणं असं ज्ञानेश्वर सांगतात. फटका मारतो एक जोरात कानफडात. आणि मग ते विचार करील कुठे गेला? 10व्याला प्रवचन सत्संग असतात 8-8 दिवस काही काहींच्या ठिकाणी. ते 8 दिवसात विचार करील कुठे गेला माझा बाप. हे फटके मारतो, हे फाईन आहेत आपल्याला, फाईन. दुःख शोकाच्या घाई मारल याची सेची नाही, हे सांगावया कारण काही ग्रासिले माया. जे दारू पेलेले ना त्याला हवालदार आणि पोलिसांनी इतकं मारलं तर त्याला काहीच कळत नाही, कारण ते दारू पेलेले. त्याची उतरली का मग दुसऱ्या दिवशी ठस 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 चालू होती. तसे आपण आता मायेत ग्रासलेलो ना, त्यामुळे काय कळत नाही आपल्याला. जेव्हा मायेपासून बाजूला होऊ, या सगळ्यांपासून आपलं सुट्टी होईल, त्याला कळल काय केलं. मृत्यूच्या वेळेला सगळा चित्रपट उभा राहतो, सगळा झट 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 काय 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 केलं ते. आणि कधी याला यम न्यायला ते बघ तिकडून आले कोणतरी न्यायला, ते बघ कोण आले तिकडून न्यायला. सगळा चित्रपट दिसतो, प्रत्येकाला कळो येईल अंतकाळी. ते का मायेमुळं ग्रासलेले आहेत म्हणून ते माते चुकले, ते देवाला चुकले. ऐका चतुर्विध मज भजले. 4 माणसं देवाला भजतात, 4 माणसं देवाला भजतात. बाकीचे भजत नाही पण 4 भजतात. ते 4 मधले कोण भजतात बघा. जी आत्महित केले वाढते, ते आत्म्याच्या दिशेने चालले. 4 माणसं भक्ती करतात, बाकीचे करत नाहीत. समाजामध्ये 4 भक्त आहेत. कोणता? पहिला आर्तू म्हणजे
दुसरा जिज्ञासू बोलीजे. पहिला आरतू म्हणजे संकटात पिडलेला आहे, देवा सोडव रे बाबा, देवा सोडव रे बाबा. एवढं मळाबाई तुला 21 नारळाचं तोरण घालील पण मला सोडव. मी निगुजला येते, मी अजून खंडोबाराया, मी जेजुरीला येतो पण मला सोडव. हा आर्त भक्त. दुसरा जिज्ञासू, काही करायचं नाही, माळणे घालायचं, कोणाच्या मागं नाही जायचं. पण इथं काय चाललंय, तिथं काय चाललंय, तिथं काय चाललंय हे फक्त जाणायचं, करायचं आणि उलट शाबासकी द्यायची. महाराज तुमचं काम खूप छान आहे, मग तुला करायला काय रोग येतो का? आम्ही ते करणार नाही. आम्ही कोण आहोत? जिज्ञासू आहोत. फक्त जाणणार याचं काय चाललंय, त्याचं काय चाललंय, करणार नाही. तुका म्हणे करून दावी त्याचे पाय माझे जीवी. जो चांगली वाटचाल करतो तो मला आवडतो. आपला आता थोड्यावर आलेलं आहे, थोड्यावर आले, प्रवचन बी आले थोड्यावर, बाकीचे बी आपले कार्यक्रम सगळ्यांचे थोड्यावर आलेले. त्याच्यात सावध व्हायचं. सावध झालो घडी घडी काळ वाट पाहे याची तो उचलायलाच टपलाय. फक्त बघतोय कोणाचं डेट आहे आजची ते, त्याच्या अगोदर सावध व्हायचं. पहिला. दुसरा जिज्ञासून, तिचा अर्थार्थी, देवा मी तिकडे येतो पण माझं एवढं काम कर. देवाला 1.25 किलो नारळ किंवा 1.25 किलो पेढे देतो. आपली केशीचं काम झालं पाहिजे, आपलं ते जमिनीचं काम चाललं पाहिजे. मी चाललो या जमीन खरेदी करायला, देवाला नारळ फोडले, एवढं काम झालं पाहिजे, अर्थार्थी. आणि चौथा जो आहे ज्ञानी. ज्ञानी कशाला म्हणतात? त्याला सगळं आत्मा दिसतो, ब्रह्म दिसतं, जग दिसत नाही, देव दिसतो त्याला. असा चौथा भक्त आहे. आपलं प्रवचन संपलेलं आहे. 42 मिनिटं असं गावाला होतच नाही, एवढं गावाला ते झटकन होऊन. तुम्ही बी लय बारकाईने ऐकलं त्यामुळे मला आनंद वाटला. बरं आता याच्यात तुमचं कल्याण होणार आहे का? माझं कल्याण होणार. मी एवढ्या सकाळी काय आलो नसतो, पण मामा सोमोशी मामा म्हणले हे माझे मामा, ते म्हणले ते माझे सासरे, हे माझे सासरे म्हणले माझ्या सासऱ्याच्या याला तुम्हाला लष्करीला यायचंय. मी म्हणलं तुम्ही माझ्या समोर पाहिजे तर मी. ते म्हणले माझं ऑपरेशन झाले. म्हणलं मग जमायचं नाही, ओळख नाही पाळख नाही, बिनबंद आहे, मेहमान कसं काय बनायचं. मग ते आले समोर, त्यामुळे तुमचं दर्शन झालं. तुम्ही माळ घातल्याशिवाय मरू नका असं ज्ञानेश्वर म्हणतात. मी म्हणत नाही. आणि माळ घातल्याशिवाय जगू नका. आणि त्याच्या अगोदर जर गेलेस तर आम्ही तुळशीचा पाळा घालायला असणार. पण अगोदरच याच देही याचा डोळा हे विधी नाहीत. तो विधी त्या बाबांसाठी चाललाय, गंगाराम नामदेव गाडवे बाबांसाठी तो विधी चाललाय. प्रवचन कोणासाठी चाललंय? पाहुणे आले त्यांच्यासाठी. तुम्हाला रस्ता सांगतो बरं का, माझ्या मागे तुम्ही आलेत मला श्रद्धांजली द्यायला, मी तुम्हाला दिशा दाखवतो जाता जाता. हे प्रवचन पाहुण्यांसाठी आहे आणि तो विधी त्यांच्यासाठी आहे. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा, तसेच ज्यांच्या 10व्याच्या निमित्ताने आपण जमलो ते गंगाराम बाबा नामदेव गाढवे वय वर्ष 85 यांच्या चरणावर माझी झालेली सेवा सुपूर्द करतो. आणि तुम्ही सगळे जे आलात ते आज स्मशानात, मी कीर्तनात म्हणत असतो प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, पण कीर्तनाला महेश असतातच का नाही ते नाही, पण स्मशानात कोण असतंय? 100% महेश असतो, आहे का नाही, भगवान शंकर. त्यामुळं आज 100% प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, तुम्ही शंकरात असं समजून मी तुमची सेवा केलेली आहे. तुम्हाला मी दिशा सांगितले, माझ्या गुरुनी मला जे सांगितलं ते मी तुम्हाला सांगितलं. माझं हित झाले, तुमचं हित व्हावा अशी माझी पण इच्छा आहे. म्हणून प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी दुबळा अर्चित से भक्ती, म्हणून बोल गंगावती स्वीकार. तुम्हाला शंभू असल्यामुळे बेल व्हायला पाहिजे, पण मी निर्गुडीची पानं, बोलरूपी निर्गुडीची पानं वाहतो. तुम्ही तेवढ्यांनी प्रसन्न व्हा आणि मला आशीर्वाद द्या. बाळा तुझं पण कल्याण होईल, तू आमची इच्छा करतोय तो. कारण हे ईश्वरा सर्वांचं कल्याण कर. सर्वांचं झालं म्हणजे आपलं, आपण सर्वांमध्ये का आपण वेगळे आहेत काही, म्हणजे आपलं सुद्धा 100% कल्याण होईल. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा याचं अधिष्ठान कैलासपती भगवान शंकर, तसेच जे बाबा गेले गंगाराम बाबा त्यांच्या चरणावर आणि तुम्हा सर्वज्ञांच्या चरणावर. हे आमचे ज्ञानेश्वर महाराज
कळंबे पोलादपूरचे महाराज आहेत, ही सगळे कीर्तनकार आहेत बरं का. इथे 4-5 जण बसलेले. या मुलगी पण, ही मुलगी तिचं यूट्यूबला पहा तुम्ही, ती उत्कृष्ट आहे ती. यांचा आणि बाबाचा तसं काही संबंध नाही, पण म्हणले आहे महाराजाचं प्रवचन तर जाऊ, यांच्या चरणावर सुपूर्त करून सेवेला इथे पूर्ण विराम देऊया. पुंडली कवरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान. बोलो रे भाई सब संतन की जय. गणपती बाप्पा. शिवात्मके देवी येणे वाक्यज्ञ तोषावे तोषोणी मदयावे पसाय दाने. जे खडांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे वृतांचे तिमिर जाओ. विश्वधर्म सूर्य पाहो दोजे वांछिल तो ते लाहो. प्राणी जात वर्ष सकळ मंगळी विश्व निष्ठांची मांदियाळी. प्रतप मंडळी भेट भूता चला कल्पतरूंचे आरव. चैतना चिंतामणीचे गाव गोड तेज अर्णव पियुषांचे. चंद्रमेचे लांछन मार्कंडचे तापैन. ते सर्वाई सदा सज्जन सोय होतु. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी त्रिलोकी. भजिलो आदि कुर्सी अखंडित आणि ग्रंथ भजिली विशेष लोकी. दृष्टा दृष्टविजय होवावी तमणे श्री विश्वेश्वरावो. आवोई लदान पसावो. येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. हरि ओम. शांती शांती शांती.